चला तर आज आपल्याला कोथिंबीरपासून अगदी छान आणि खमंग पदार्थ बनवायचे जे की तुम्ही कधीच बनवला नसेल. पूर्वतयारी करायची सुद्धा झटपट तयार करता येणार आहे. तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. तर इथं घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. ती आपल्याला कट करून घ्यायची आहे सुरुवातीला. तिथं कोथिंबीर तर आपली कट करून झालेली आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत. आता पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारणतः फक्त 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं, जास्तीचं तेल टाकायचं नाही. तर पाहू शकता या ठिकाणी 1 चमच्याला सुद्धा थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. आता जिरे टाकल्यानंतर आपण जी कोथिंबीर कट करून घेतली ती टाकून द्यायचे आणि थोडी आपल्याला परतून घ्यायचे, सुकवून घ्यायचे तेलामध्ये. किंवा तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची मसाले कुठलेही टाकला तरी सुद्धा चालते, पण अगदी भन्नाट पदार्थ होण्यासाठी आपण कुठलेच जिन्नस यात टाकलेले नाही आहेत. तर इथं आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आता इथे 1 बटाटा घेतलेला आहे आपण, त्यावरची साल काढून घ्यायचे. कमी क्वांटिटीमध्ये आणि भन्नाट पदार्थ आज बनवायचे आहे आपल्याला. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान सांगितल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप लांबून व्हिडिओ आपले पाहिलेले आहेत. तर बटाटा आपल्या ह्या ठिकाणी साल काढून झालेली आहे. प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला ते खिसून घ्यायचं आहे. अगदी पटकन खिसलं जातं. आपण लहान खिसणी घेतलेली आहे. किंवा माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बोलता बोलता आपला बटाटा जो आहे तो पूर्ण खिसून झालेला आहे. आता मधल्या वेळेत मुलांना किंवा मोठ्यांना खाण्यासाठी अगदी छान पर्याय आहे आणि कुठलीही पूर्वतयारी किंवा बाहेरून आपल्याला काहीच आणायची गरज नाही. घरी जे असतं त्या साहित्यामध्ये आज आपण बनवलेलं आहे. तर इथं बटाटा आपला खिसून झालेला आहे. त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे. आता इथं मी पाणी काढलेलं आहे, वाटीमध्ये टाकून घेणार आहे. आता तर अशा पद्धतीने पूर्ण बटाटा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. आता जो आपण पॅन गॅसवरती ठेवला आहे ते गरम होण्यासाठी त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा इतकंच मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकून झालं की आपण जो बटाटा खिसून घेतला आहे तो टाकायचा आहे. आता तर इथे तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते, पण ह्यात आपण काहीच टाकलेलं नाही. आता थोडंसं आपल्याला एक उकळी येऊ द्यायचं आहे. चांगलं शिजलं जाईल बटाटा यामध्ये, असं आपण शिजवून घेणार आहोत. कोथिंबीरचा वास घरभर पसरलेला आहे. अगदी छान सुवास येत आहे. त्यात बटाटा म्हणल्यानंतर तर टेस्ट भन्नाटच येते. इथं 1 वाटी छोट्या वाटीनं आपण मोठा रवा घेतलेला आहे. तुम्ही लहान आकारातला घेतला तरीसुद्धा चालतो. आता फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं घट्टसर त्याचं एक बॅटर तयार करायचं आहे. उडीद वडे बनवण्यासाठी पूर्वतयारी भरपूर करतो. आदल्या दिवशी भिजत घालतो आणि मग वडे बनवतो. त्यापेक्षा जर तुम्ही हा प्रकार जर बनवलात तर भिजू घालण्याची गरज नाही. इन्स्टंट तुम्ही 10 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवू शकता आणि टेस्टला तर भन्नाट लागणार आहे. तर पाणी जे आहे ते चांगलं ऑब्झर्व केलेलं आहे. छान बॅटर तयार झालेलं आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटाकरता वरती झाकण ठेवायचं आहे. 1-5 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलं तर गॅस बंद केलेला आहे आणि आपण गॅसवरून आता खाली घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे थोडंसं. आता इथे लगेचच थोडंसं थंड करून घेतल्यानंतर आपण वाफ काढलेली आणि हाताने आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. इतकं थंड झालेलं आहे. आता हाताला थोडंसं एक तेलाचा बोट लावून घ्यायचं आणि आपल्याला हे छोटे छोटे ह्याचे गोळे बनवायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान आकारात किंवा लांबट आकारामध्ये बनवू शकता. अगदी ह्या ठिकाणी मी छोटे छोटेच बनवलेलं आहे. चला तर या ठिकाणी आपल्याला सर्व गोळे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. चला तर पटकन ह्या ठिकाणी आपले पूर्ण गोळे जे आहेत ते छान मस्त गोल गोल तयार झालेले आहेत. आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल जास्तीचं पण टाकायचं नाही, कारण जास्त तेल या पदार्थासाठी बिलकुल लागत नाही. कमी तेलामध्ये छान तळले जातात. तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस थोडासा आता मीडियम करायचा आणि आपण टाकलं तेव्हा हे बबल जेव्हा कमी होतात येतात, नंतर आपल्याला एका साईडनं चांगले तळलं की आपल्याला दुसऱ्या साईडनं थोडं थोडं हलवत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडं मिक्स करून घेत आपण पूर्ण छान तळून घेणार आहोत. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं. अगदी क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत खाण्यासाठी खमंग आपले हे छान बॉल्स तयार होणार आहेत. किंवा तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी कढीपत्ता टाकून जर फोडणी मारून जरी तडका टाकून मिक्स केला तरीसुद्धा चालते. तळण्याची सुद्धा गरज पडणार नाही. पण तळलेले पदार्थ अगदी भन्नाटच लागतात आणि टेस्टला तर खूप छान आहे. त्यासाठी मी ह्या ठिकाणी तळलेलंच आहे. तर पाहू शकता, तुम्हाला सुद्धा रंगावरून लक्षात आलं असेल की किती हे कुरकुरीत बनलेले आहेत. अगदी मंचुरियनला मागे टाकणारा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर
पूर्वतयारी करून करायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो किंवा वेळही नसतो, तेव्हा हा झटपट पदार्थ नक्की ट्राय करा. आता दुसरी बॅच आपण ह्या ठिकाणी तळून घेत आहोत. तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आता हे सर्व जे आहेत ते मी तळून घेणार आहे आता झटपट. तर इथं आपले सर्व बॉल जे आहेत ते तळून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. तर सोबत खाण्यासाठी तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉस घेतलं तरीसुद्धा चालते, पण थोडंसं मी सॉस टाकलेलं आहे. आता खाण्यासाठी आपले हे क्रिस्पी बॉल तयार झाले, अगदी भन्नाट चवीला आहेत. तर तुम्हाला थोडंसं दाखवेन, आतमध्ये एकदम मऊ मस्त वरून कुरकुरीत झालेले आहेत. तर मी तर टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर सांगायला विसरू नका की तुमचे बॉल्स कसे झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.